यंदा कृषी विभागाकडे बियाण्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर कृषी विभागाने बियाण्यांच्या नमुन्याची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेमध्ये 2838 संशयित बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. या तपासणीअंतर्गत त्याचा अहवाल आता समोर आला असून या अहवालामध्ये धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. या अहवालातील खुलासे ऐकल्यानंतर तुम्ही यापुढे कोणत्याही कंपनीच्या नावावर किंवा जाहिरातीवर बियाणे खरेदी करणार नाही याची खात्री आहे. नेमकं या अहवालामध्ये काय सांगण्यात आलं आहे हे या व्हिडिओमधून समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. कृषी विभागाने यंदा शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी संशयित बियाण्यांच्या नमुन्याची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली. या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यातील तब्बल 2838 संशयित बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले. या तपासणीअंतर्गत तब्बल 206 बियाणे हे निकृष्ट दर्जाचे आढळून आले आणि यातील विशेष म्हणजे सोयाबीन बियाण्यांचे 127 नमुने हे निकृष्ट दर्जाचे आढळले. नियमाप्रमाणे ही बियाणे उगवण क्षमतेसाठी अपात्र ठरली, तर तब्बल 38 कपाशीच्या बियाण्यांचाही यामध्ये समावेश आहे. यंदा कृषी विभागाकडे 140 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या 140 तक्रारीपैकी 100 तक्रारी ह्या महाबीज बियाण्यांच्या संदर्भात होत्या, तर उर्वरित 40 तक्रारी ह्या खाजगी कंपन्यांच्या संदर्भात होत्या. या अंतर्गत कारवाईमध्ये कृषी विभागाने 86 बियाणे विक्रेती केंद्रावर बंदी तर 19 बियाणे विक्रेती केंद्राचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळं यापुढं बियाणे खरेदी करताना अधिकृत बियाणे विक्रेत्याकडूनच बियाणे घ्या आणि पक्की पावती घ्यायला विसरू नका. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूत नवीन माहितीसोबत. धन्यवाद.